ह्या देवाकडून भंडार घ्या म्हणाव गावडीचे शितून गाव आहे ना गुलाल फक्त असा सोड आणि ह्या इशीत येऊन थांब आई राधा सदानंदीचा कोल्हापूरची अंबाबाई गोंधळा ये तुळजापूरची भावानी गोंधळा ये माहूरची रेणुका गोंधळा ये वणीची सप्तशृंगी गोंधळा ये मुंबईची मुंबादेवी गोंधळा ये अन महालक्ष्मी गोंधळा ये आदि भवानी आदि माया तू आदि शक्ती अन आदि भवानी आदि माया तू तुझा गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हो गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हो वटारी डोळ एक हाती घेई वरवंट्याला वटारी डोळ एक हाती घेई वरवंट्याला हाती उगारी शस्त्र कधी घेऊन खलबत्त्याला हाती उगारी शस्त्र कधी घेऊन खलबत्त्याला मग कुटाकुटीचा मेटाकुटीचा खेळ जगी चालला कुटाकुटीचा मेटाकुटीचा खेळ जगी चालला गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हो गोंधळ मांडिला आई तुझा गोंधळ मांडिला हा हा भाकर स्वार्थाची हो मनी तवा तापला होऊन तुम्ही मी शर्यत चाले नाही समाधान तुम्ही मी शर्यत चाले नाही समाधान सळकाय माळकाय झिंजा खेचती गोंधळ हा चालला
आणि लटण्याची तलवार करी फळपाटाची ढाल आणि लटण्याची तलवार वरून गोडान आतून काढू पाठी मागून वार वरून गोडान आतून काढू पाठी मागून वार जगी तालला खेळवाचा हो गोंधळ हा चालला जगी तालला खेळवाचा हो गोंधळ हा चालला गोंधळ मांडीला आई तुझा गोंधळ मांडीला हो गोंधळ मांडीला आई तुझा गोंधळ मांडीला होय दत्ता ये रे दत्ता ये रे दत्ता ये रे हा यांना गाळ नाही ठेवायची चांगली सटकून मोकळी करायची यांना मोठ्या चुकापेक्षा छोट्या छोट्या चुका ते गुलालाची वाटी द्या त्यांच्या हातात घे रे तुझ्या हातात कपडे साधे भाऊ आणि पडते का थोडा थोडा वा कर सुरुवात थोडा थोडा वरून टाक चल दे वाटी दे बाबाजीच्या हातात वाटी दे बाबाजी कोटमध्ये दे तुझे तिथेच उभा राहा कोटमध्ये चला वा थोडा थोडा भांडार चल सणा एवढा वेळ नाही आणि पाया पड चल पाची राशींच्या पहिल्यापासून सुरुवात कर पाय पाडा मध्ये नको पडू आडव्याचा नांगर नको लांबून पड जाशील मुका घ्यायला तिथे डवर घे रे घे ते छोटा डवर आणि बाबाजींच्या पाया पड तुमच्या गाव भक्ताच्या पहिलं पाया पड आणि तुझ्या आई बापाच्या आजोबाच्या पाया पड आजोबाच्या पाया पड आईच्या पाया पड बायकोच्या नको लगेच राहू दे आजी घरात आहे काय अडचण नाही राहू दे ना बर ठीक बस तिथं मांडी घालून पोतराजाच्या पाया पड नाही तर पोतराज लय खोडचा माणूस आहे बरं का बस बस चल जाऊ दे जा हॅलो 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 खाली बस माग सर राशीला अजिबात तू धक्का नाही लागला पाहिजे ऐका मंडळी पहिली रास भैरवनाथाची होईल दुसरी रास खंडेरायाची होईल आणि प्रत्येक राशीला एकच चान्स दिला जाईल 2 नको 3 नको 4 नको तसं तर मग ते याड सुद्धा घराचा पीत जाईल प्रत्येक राशीला एकच चान्स आणि न्यार डोळा उघडून उभ्याने खेळायचं नंतर 2 पायावर बसून गुडघ्यावरती नाथ साहेबाच्या नावाने असेल तर नाथ साहेबाच्या नावाने गर्जना करून ती रास उचलायची आणि जर त्याच्यात रुद्राक्षाची माळ जर निघाली ना तरच टाळ्या वाजवायच्या आणि दुसरं वार खंडोबाचं होईल त्यावेळेस मी उठून खेळायचं एका पायावरती आणि बैठक घेऊन सदानंदाचा येळकोट म्हणून त्या राशीला हात घालायचा पाहुणा मंडळी जर रात चुकली ना जर बडबड नाही पाहिजे बाई तिथं वरती बस वाटलं तिथं बस रात जर चुकली त्याला जबाबदार मी आहे बरं का रात चुकली तर गणमाळ फेल झाली म्हणायचं यांचा खर्च मी भरून देणार द्यावाच लागल गुरु कशाला असतो जर रात चुकली तर यांचा खर्च फक्त जागरण होईल पण गणमाळ होणार नाही त्या गणमाळीचा खर्च मी द्यायचा आहे तिथून हालूनच देऊ नका त्याला जबाबदार मी आहे
जर गुरुनी कसली जबाबदारी केली नाही, काही गुरु असं आहेत खीर चपाती झालं की तुझं तू बघ माझं मी बघ. अरे जीवन मरणाचं नातं असतंय गुरु लेखाचं. गुरु जर मेला तर त्या शिष्याने 13 दिवस सुताक धरायचं आणि शिष्य मेला तर गुरुने 3 दिवस सुताक धरायचं असतं. आणि कार्यक्रम करताना मी काही लई मोठा नाही बाबाजी पेक्षा किंवा यांच्यापेक्षा, तुमच्या गावच्या भैरवनाथ गावच्या भक्तापेक्षा किंवा बाबाजी पेक्षा मी काय मोठा नाही, छोटा आहे त्यांच्या वयाने पण आणि ज्ञानाने पण. पण तुम्हाला सांगतो उघड कुठल्या तरी दिवसांच्या नादी लागू नका. आमच्या सारख्या म्हणा पोट भरायचा धंदा काढलाय, त्यांना वाटतं आपण झालो दिवशी की कुठं काम धंदा नको, बरं आहे आपलं लावा अंगारा ये परवा अजिबात. आणि दुसरी गोष्ट लय दिवृषाचा नाद सुद्धा आहे ना कुणाला नसावा. लय अडचण आली तर जा किंवा सुखाचं जा, पण सासूने सुनाला सुनानी सासूला अंगारा फुकाय काय जाऊ नका. काय गरज आहे? तुमची प्रगती कशी होईल याच्यासाठी जा, याच्यासाठी हे देव आहे. कोणाच्या घराचं वाटोळ करायला देव नाही. मी असू नाही तर कोणी असू. मला विचारतात लोक की भाऊ परत कधी यायचं, तुला गुण पाडला तर येणे तर कायला उगाच चक्रा घाली तो डॉक्टर बदल. काही माणसं तिथंच आडून धरतात, त्याला सोडित नाही. अरे जाऊ दे त्याचं चांगलं होईल, त्याला कोणतरी दुसरा माणूस भेटत, पण त्याला आडून धरू नको. म्हणून सांगितलं दत्ता सुतार दत्ता ठाकर ही कधी का होईना पण रोज आमच्या एकतरी कार्यक्रमाला ती घनमाळीला ते येतातच. त्यांच्या मागे मस्त उद्योग आहेत, लांब यायचे त्यांना, पण जवळजवळ 10 वर्षापासून आमचे संबंध आहेत. त्यांनी विचारावं, आज सुद्धा गुरुदक्षिणा मागितली नाही बरं का, आईच्या समोर आहे. जे देईन ना नाही दिया उसकाही भला आणि दिया उसकाही भला. नाही दिले तर काय अडचण नाही, मी मागतच नाही, लगेच गाडीत बसतो. काळूबाईची जर गणमाळा असती ना 5 पराती इंगळाचं नाणं दिलं असतं. काळूबाईला इंगळाचं नाणं दिल्याशिवाय होम होत नाही. आणि ज्या गणमाळीला होम होत नाही ना ती गणमाळच नाही. होम दैवत जन्मली होम दैवता, सगळ्या बाजूनी होम. 36 विघ्न त्याच्यात जळतात म्हणून होम करावा लागतो. कुठला बी विजय कराय पांडवांनी केला, सगळ्यांनी छेद नाही केला. म्हणून नीट डोळं उघडून बघायचं, नाथ साहेबाचं शिक्का कुठे आहे आणि खंडेरायाचं शिक्का कुठे आहे. पडझड अजिबात झाली नाही पाहिजे. शिस्तीत वारं खेळून त्याला हात घालायचा. जर त्यांनी उचललं नाथाचं, जर दुर्दक्षाची माळ दिसली तर टाळ्या वाजवा. आणि दुसऱ्या याच्यात भंडाऱ्याची वाटी आणि भक्ती नाही माझी खोटी. जर भंडाऱ्याची वाटी जर तुम्हाला हातात दिसली खंडेरायाच्या याच्यात तरच टाळ्या वाजवा. आणि जर एकच राज गावली दुसरी गावली नाही तर एकच गणमाळ होईल, ध्यानात घ्या. आणि दोन्ही नाही गावले तर गणमाळच नाही. कसली गणमाळ ती? काही माणसं पहिली हळद लावतात, होमात नेतात, होमातून आले की मग रास कान फुकले गेले 3:30ला घरी. कोणाच्या नावाचं होमात घालतात, कोणाच्या नावाची हळद लावतात. ही तर शिका उचलला नाही तर. चला चालू करा. नाथ साहेबाचं पद घ्या, डोळं उघडून नीट बघ. आम्हाला तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. काशीचा
गडजेजरीला हो नगर खेळतो देव माझा नगर खेळतो नगर खेळतो देव माझा नगर खेळतो बल्लारीची वारी माझ्या दयाळाची वारी वारी बल्लारीची वारी माझ्या दयाळाची वारी वारी बल्लारीची वारी माझ्या दयाळाची वारी बल्लारीची वारी गडजेजरीला चल वारी घे चल सरवारी दे वारी दे मलाली दे रे देवराया दे रे देवराया बापा एवढं सोनं देतो रे बघ रे अरे ज्याने केला माझ्या भंडाऱ्याचा मान रे त्याला दिली सोन्याची खान रे ज्याने केला माझा भंडाऱ्याचा अपमान रे त्याची गर्भात मी केली वाकडी मान रे अरे दिलं त्याला भरपूर दिलं रे न्यालं त्याचं साठून पुसून नेलं रे बघ रे एवढा खंडा रे बघ रे कडे पठारी कडे लोट झाला रे माझा मल्हारी पालखीत आला रे बघ रे एवढं सोनं येतो रे बघ रे नीती नेमाने लाव रे काय रे तुला कमी पडायचं नाही रे बघ रे चल लाव मारे चल वारू हॅलो हॅलो
महाराज की जय वारू पागाला पागाला तपकी होत्या कोणची पेंट खाती बाई सरकी ग सांगताना आणि नाव टाकते पुणे जिल्ह्याचं रॉकेट पुणे जिल्ह्याचं रॉकेट दीपा
बोला देव बाप्पा आपलं मारगी हर्षद भाऊंचा मोबाईल दे. इकडे ना इकडे दे त्याच्या गाडी. शेवटची 6 महिने सोबत होईल. कुणाची वारी असेल त्यांनी घ्या पटापटा. 3 वाजून गेले. अजून बरंच काम हो. मी हळद गुरु मंत्र द्यायचा, कान मंत्र द्यायचा, भांडारा अजून कोट मध्ये यायचा हातावर. लय टाइम लोड लागेल. पिशव्या भरलेलेच आहे खरंच भरलेले. भांडारी तुटली जे तशीच म्हणा द्यावा. वारी गे वारी गे मान लागले. माझ्यावाला माझा आवडीत बेल माझं प्राण. आवडीत बेल माझं प्राण. माझं प्राण आवडीत बेल माझं प्राण. आवडते बेलाचं प्राण. आवडते बेलाचं प्राण. आवडते बेलाचं प्राण. आवडते
दत्ता तुला तीनच घ्या. बाकीची वारी आता सोडवून घ्या. आता अरे मग तुला माझा लागत अरे मग तुला वारी सोडून घ्या तुम्ही.